बरोबर ना. बॅड लाईटचं अपील स्वीकारलं जाणार नाही. पंचांना कृपया बॅड लाईटचं अपील करू नका. कोलशेत म्हणजेच दत्तस्मृती ऑन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड हा निर्णय आहे. 4 षटकांचा सामना आहे. दर्शकांचा अमाप प्रतिसाद. हा षटकार का चौकार, चौकार आणि सुरुवात जबरदस्त. पहिला चौकार. थँक्यू डीजे. दुसरा चेंडू राईट हँड ऑन द विकेट. हा पुढ्यात टाकलाय, थोडा खोलवर टप्पा, चांगला खेळलाय. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चेंडू चांगला अडवतोय गोलंदाज चंद्रेश, या संघाचा आघाडीचा गोलंदाज. हा चांगला फिरवलाय आणि हा गॅप मध्ये ठेवलाय, त्यामुळे चेंडू जाईल सीमारेखा पार. येतो या षटकातील दुसरा चौकार. थँक्यू डीजे. आणि 8 धावा, 3 चेंडू 8 धावा. आता आम्ही चेंडू नजीक धाव बोलू, ज्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. दरम्यान हा चौथा चेंडू यावेळी बॅटच्या ठीक रेंजमध्ये आला नाही, परंतु बॉटम एंडचा वापर केला. 1 धाव निश्चित मिड विकेटला. 4 चेंडू 9 धावा. धावफलक दर्शवतोय सामना रंगतदार आहे. जो जिंकेल तो भेटेल कदाचित डायरेक्ट 25 डिसेंबरला नक्कीच. त्यामुळे आता ही गाठभेट कधी होते, कोणाशी, कोण जाईल पुढे. एवढी ऑप्शनच्या बाहेर बीट होतोय बॅट्समन. कनेक्शन होत नाहीये, संपर्क होत नाहीये. हळू टाकला गोलंदाज. कौतुक केलं पाहिजे, अनुभव आहे चंद्रेशचं. चंद्रेश चांगलाच मारा करतोय. राऊंड द विकेट मारा करताना हळूहळू सोडलाय, यॉर्कर सोडलाय आणि हा ब्रह्मास्त्र सोडलाय. आणि बघा काय तत्परता, बॅकहँडनी तो रनआउट घ्यायला गेला आणि निर्दोष चेंडूंनी केलं षटक समाप्त. पहिल्या षटकानंतर धावसंख्या बिनबाद 9 धावा. बिनबाद 9 अशी एक चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर चौकार आला, पण त्यांनी शेवटी माघार घेतली नाही. चांगलं सटीक आपल्या गोलंदाजीवर राहिला. लाईन अँड लेंथवर 4-0, 4-1, 0-0 असं आजच्या या षटकाचं विश्लेषण. एकूण धावा 9. नवीन गोलंदाज रुद्र. आता रुद्र अवतार धारण करावं लागेल, कारण समोर आहे विस्फोटक फलंदाज रुद्र. शॉर्ट रनअपने येतोय. हा पुन्हा उजवडीच्या बाहेर सरळ निघतोय, बाहेर जातोय. पंतांनी सांगितलं अति बाहेर आहे. चेंडू परत टाका, चेंडू वाईड आहे. पंतांचे दोन्ही आज समांतर, चेंडूच मुळे आहे अवांतर. अतिरिक्त धावसंख्येत 1 धावांची भर. धावसंख्या 2 आकड्यामध्ये 10. दरम्यान हा चेंडू हा हळवार टाकला आणि फिरवला. झेल आहे का? ओ व्हॉट अ कॅच. दॅट इज द फर्स्ट विकेट डाऊन. दुर्वेशने आपली नजर ठेवली चेंडूवर. डाव्या बाजूला जात बरोबर पोझिशन मध्ये येऊन कॅच घेतला आणि पहिला धक्का. राहुल बाधून तंबूत परततोय. आणि आता नवीन फलंदाज गणेश, याला मी का ओळखतो, याची वेगळी हेअरस्टाईल आहे, त्यामुळे जाताना सुद्धा तो ओळखता येतो. दरम्यान गणेश स्ट्राईक एंडला. दरम्यान हा चेंडू, हा यॉर्कर लेन परफेक्ट, या ब्लॉक होल. काय चेंडू टाकलाय, वा सुंदर. फलंदाजाला उत्तर नव्हतं, फक्त बचाव करायला लागला. 1 धाव तर मिळते, परंतु गोलंदाजी टिचून केली जाते. टिचून मारा होतोय. मोकळीक देत नाहीये. पायामध्ये बेड्या घातल्या वाटतं, कारण की मोकळीक नाही हात मोकळी करायला. धावसंख्या 11-1. यावेळी डॉट डिलिव्हरी. परत एकदा निर्धाव चेंडू. दबाव वाढतोय फलंदाजांवर. मोठे फटके खेळायला बॅट फिरवत आहेत. संगम होत नाहीये. गणेश जातोय, सांगतोय अरे 1 धाव पण चालेल, कारण की डॉट डिलिव्हरी गेली का दबाव वाढणार, टेन्शन वाढणार. धावसंख्या 1 11. 1 गडी बाद. 11 रन. हा लेग ब्रेक स्लोअर वन चांगला उडवला, हवेच आहे. झेल आहे का? आणि हा अप्रतिम क्लासिकल झेल. व्हॉट अ कॅच. पुन्हा एकदा दत्त स्मृती.
थँक्यू डी थँक्यू डीजे. जरा बॅट्समन पळत जा प्लीज, धावत जा. त्यांचा चांगला टॉप बॅट्समन मागे, जो डगआउटमध्ये आतमध्ये बसलेत पुढे खुर्च्यांवर, सर्वांनी मागे या प्लीज. पहिले बाहेरचे जे दर्शक आहेत सर्वांनी मागे या. जे दर्शक बघतात बाउंड्री लाईनवर त्यांनी मागे या प्लीज. काही घडू शकतं, सामना अटीतटीचा आहे. आणि आऊट कोणाला केला? मोठ्या फलंदाजाला. बिग फिश जाळ्यात पकडली. नवीननी काय टिपला. गोलंदाजी चांगली केली जाते. डावेच्या बाहेर काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. फलंदाजांचा निर्णय वाईड आहे. धावसंख्या 2ची भर. धावसंख्या 12. 2 गडी बाद. 12. रुद्र चांगली गोलंदाजी करतोय. शिडशिडीत बांधा आहे. नेक इरादा आहे. हा चांगला फटका. हा जाऊन चेंडू घेऊन या. सरळ बॅटनी सरळ खेळलाय आणि दर्शकांनी झेल टिपला म्हणजे षटकार. आता नाहीये, सॉरी. दरम्यान एक धाव, दुसरी धाव ऑन आहे. मिळेल नक्कीच. थ्रो येईपर्यंत 2 धाव पुऱ्या केल्या जात आहेत. दरम्यान 2 धावांनी धावफलक हलतोय, पुढे सरकतोय. 2 षटकं पूर्ण. धावसंख्या 2 षटकानंतर 20 धावा. षटकारांनी धावाला गती आली एवढं नक्कीच. 2 गडी बाद 20. 2 20 2 अशी धावसंख्या. तिसरं षटक. हा गोलंदाज महत्वपूर्ण आहे यांच्यासाठी. नाव आहे रोहन. याच्याकडे काबिलियत वेगळी आहे. क्लास वेगळा आहे. याच्याकडे व्हेरिएशन आहे, मिश्रण आहे, गती परिवर्तन आहे. फार चांगली गोलंदाजी केली आणि आतापर्यंत सामन्यात. त्यामुळे ह्याच्याकडे नक्कीच पाहावं लागेल याचा परफॉर्मन्स. रोहन ऑफ साईडला स्वीपर पूर्ण खाली आहे, कोणच नाही आहे. सुमसानीला काय आणि लेग साईडला फिरवलाय. हवेत आहे. जेल आहे का? क्षेत्रक्षेत्र खाली येतो, टिपतोय. अजून एक गडी बाद. तिसरा धक्का संघाला. जरा पळत प्लीज, धावत जा. वाटल्यास आरामात परत या. 20 धावा, 3 गडी बाद. सामन्यात रंगत भरली आहे. कसून गोलंदाजी केली जाते. रोहननी जो टप्पा टाकला, जाणून बुजून आखोट टप्पा उडवला चेंडूला. माहिती आहे फलंदाज पूल करणार. बॅटच्या वरती लागला आणि सुंदर झेल टिपला. डीप स्क्वेअर लेगला. नेक्स्ट बॅट्समॅन दीपक नवीन फलंदाज. न्यायणी करतोय. दीपककडे मोठे फटके आहेत त्याच्या पेटाऱ्यामध्ये. त्याला ते काढावे लागतील. अस्त्रशस्त्र त्याचे बाहेर काढावे लागतील. स्ट्रोक. हा ऑफसाईडला खेळला, कव्हरला आहे खेळाडू. एकच धाव मिळेल. एकपेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. एकच धावेने समाधानी मांडतायत. पण कंट्रोलमध्ये ठेवलाय सामना. कोलशेतचा हा संघ. दत्त स्मृती फार चांगला परफॉर्मन्स केलाय आतापर्यंत. आजचा दिवस त्यांचा का संध्याकाळ कोणाशी. दरम्यान हा चेंडू आपटला, फ्यूल केला. एक धावपेक्षा जास्त मिळणार नाही. क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेटवरनं. समाधान मानतात 1 धावांवर. हळूहळू एकेरी धावांनी धावफलक हलतोय पुढे आणि धावफलक दर्शवतोय बरोबर 22 धावा, 3 गडी बाद. आता चौथा गोलंदाज कोण वापरणार हा महत्वाचा प्रश्न आहे. चौथा बॉल. दरम्यान हा चेंडू राऊंड द विकेट. हा पुन्हा एकदा फिरला हवेमध्ये. यष्टीरक्षक घेईल का झेल? हो, हा सुद्धा अप्रतिम झेल. नॉट अ इझी कॅच, पण टिपला आणि फलंदाजाला मागायला धाडलं. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. वा दत्त स्मृती वा. उद्या गुरुवार दत्तांचा वार आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभतोय वाटतं. एकही झेल सोडत नाहीयेत. सर्व हाय कॅच त्यांनी पकडले, कठीण झेल पकडले. त्यामुळे हे मॅचमध्ये आहेत. धावसंख्या बघूया धावफलकावर आता काय दर्शवतं. 22 धावा, पण अर्धा संघ तंबूत परतलाय. आता मधल्या फळीचे फलंदाज दबाव आहे. रोहन काय गोलंदाजी करतोय. लांब पल्ल्याचा रनअप आहे. राऊंड द विकेट. अँगल बनवणार. हा बनवला अँगल. खेळलाय समोर.
पण हा डोक्यावरून जाईल का नाही, बरोबर अंदाज घेतला, थ्रो बॉलिंग एंडला रनआउटचा मौका नाही घेणार. फलंदाज थांबतात क्रीजमध्ये सुरक्षित, चांगलं क्षेत्ररक्षण, पाहिलं चेंडूचा अंदाज घेऊन त्यांनी तो चेंडू पकडला. शेवटचा चेंडू, काय सुंदर गोलंदाजी रोहनची. धावसंख्या 23, 3च धावा दिलेत आतापर्यंत त्यांनी, 2 गडी बाद केलेत, पण काय गोलंदाजी केली, जखडून ठेवले फलंदाजांना रोहननी. यावेळी डॉट डिलिव्हरी, यष्टीरक्षक वाकलाच नाही, झुकलाच नाही, त्याचा नुकसान. 2 धावा मिळतील. कशा स्वरूपात बघूया, बाय स्वरूपात येतात का नाही, पंचांनी सांगितलंय 2 धावा आहेत आणि 2 धावांमुळे धावफलक दर्शवतोय तो कदाचित 25 धावा. या ओव्हरीमध्ये फक्त 5 रन आले, 2 विकेट. या षटकात फक्त 5 धावा आल्या आणि 2 गडी बाद झाले. आता नवीन आमचा ऑनलाईन स्कोरर बसलाय, जे 25 धावा आहेत. दरम्यान गोलंदाजीत बदल, गोलंदाज बघूया महत्वपूर्ण. शेवटचं स्लॉग ओव्हर डेप्थवर कोणी घेऊन येतोय, आर्यन. फार महत्वपूर्ण षटक आहे इथे. आता फलंदाज मोठे फटके खेळताना पाहता येतील. हा फिरला, परंतु बॅटच्या आणि बॉलचा काही संपर्कच नाहीये, प्ले अँड मिस पाहायला मिळते. चांगला टप्पा पकडला, शॉर्ट ऑफ लेन टप्पा, आणि याच्याकडे ती खासियत आहे, हा चेंडूला उचलू देत नाहीये, रेंजमध्ये येऊन देत नाहीये. तुम्हाला तो आवाक्यात देणार नाही चेंडू, तुम्हाला आवाका तुमचा इलाका बघून आवाका बनवावा लागेल. त्या प्रकारे गोलंदाजी. आर्यन वय छोटे आहे पण अनुभव चांगला आहे. राऊंड द विकेट. हा बघा हवेत चुकलेला फटका आहे, मिस्ट्रोक आहे, झेल तर नाही आहे. नोमॅन्स लँडमध्ये खाली क्षेत्रामध्ये 1च धाव मिळेल. 2 चेंडूत 1 धाव दिली आहे. धावसंख्या पुढे जाते 26. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. काय दर्शकांचा प्रतिसाद आहे, कोणी टसक्यामत झालं नाहीये. 4 चेंडू शिल्लक. आज अर्धा कोलशेत गाव इथे जमा झालंय आपल्या मुलांचा खेळ बघायला, जास्त बघा. दरम्यान हा यॉर्कर, काय यॉर्कर आहे, कळलंच नाही, बॅट टाकली नसती खाली तर कदाचित हा स्टंपवर आदळला असता. पण काय वेग वाढवला, ऐनवेळी वेग वाढवला, पेस जनरेट केला आणि यॉर्कर सोडला. ब्रह्मास्त्र म्हणतात त्याला क्रिकेटमध्ये, ते ब्रह्मास्त्र सुटलं या गोलंदाजच्या हातून. धावसंख्या 27, 3 चेंडूचा खेळ शिल्लक. राईट आर्म राऊंड द विकेट. आर्यन पुन्हा एकदा. हा हवेत आहे आणि कॅच आहे का, हो, हा काय टिपलाय कॅच, आउट फील्डिंग जबरदस्त. नवीन आणि सुदर्शनने हा झेल टिपला. नवीन आहे हो, नाव नवीन आहे जुना. क्या बात आहे. पण विकेट नंबर किती गेल्या बघूया, आता 6 असतील. पण कौतुक केलं पाहिजे हा गोलंदाज सुद्धा, त्यांनी सुद्धा वाट दिली नाहीये मोठ्या पटके खेळायला. आर्यन 5 विकेट गेल्या आहेत. अर्धा संघ तंबूच्या वाटेला परतलाय. दरम्यान हा चेंडू, हा यॉर्कर लेन खोदून काढलाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याचं लक्ष चांगलं आहे, दक्ष आहे, त्याचं विचलित होणे लक्ष. 1च धाव मिळेल. धाव संख्या आता 28. शेवटचा चेंडू, का षटक हाताळलंय. 5 चेंडूंमध्ये 3 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश मिळालंय. आता शेवटचा चेंडू काय करामात करतो बघूया. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर. हा बीट केलाय, डॉट डिलिव्हरी, काय सांगता केलंय पंच, बघूया काय सांगतात. नाही, हा निश्चित योग्य चेंडू आहे, पंचाने सांगितली ही फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे षटकाची सांगता. निर्धाव चेंडूने एकूण धावा झाल्या धाबल कव्हर 28. आता एक म्हणजे 29 धावांची गरज. 28 धावा. बघा काय वेगात चाललेत सर्व. 29 धावा करायच्या आहेत, हे पण तेवढं महत्वाचं आहे. दोन्ही संघ बरोबर भगवंताच्या नावावर आहेत. एक दत्तस्मृती आणि दुसरा महालक्ष्मी स्पोर्ट्स. आता कोण कोणाला पावणार हे महत्वाचं है। कौन से भगवान की आप आराधना करते हो? वैसे हमारे पास 33 करोड़ है, चलते हैं मैच की ओर। पण मैच सामना चांगला आहे खरंच। कोलशेतचा पूरा गाव इथे उमटला आहे, तो वरचा असो का खालचा गाव असो। नवीन बॉल द्यावा
आता बघा दिवे लागणी झाली, हळूहळू लाईट्स ऑन होत आहेत. पण उम्मीदचा दिवा कोण लावणार? 25 तारखेला कोण येणार इथे बँड बाजे के साथ? कोण येणार या मैदानावर? महालक्ष्मी येणार की दिगंबर भगवान दत्त भगवान येणार? दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो म्हणत असतील हा बॅटिंग करणारा संघ, तर महालक्ष्मी मातेची प्रार्थना करत असतील हा फिल्डिंग करणारा संघ. चला, पण मॅच जबरदस्त. नगरसेवक चषकाचा खरा तरार. खरंच कौतुक केलं पाहिजे आमच्या सन्माननीय नेतृत्व माननीय आयोजक संजय दादा भोईर यांचं. त्यांच्यामुळे हा एवढा आनंद उत्सव आपण साजरा करतोय. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेट महामहोत्सव, ठाणे जिल्ह्यातील मानाची अभिमानाची स्पर्धा. चला लवकर करा मित्रांनो, प्लीज जरा लवकर करा. दत्ताचं वाहन मधून गेलंय. बघा आता 4 इथे दत्तांचे वाहन आलेत. क्या तुमचा आशीर्वाद? 5 वाहन. बघूया. दरम्यान हा चेंडू हा बॅटवर नाही पॅडवर जातो. अपील केलं गेलं पण चेंडू कुठे आहे? एवढा उसळी घेतोय, स्टंपवरून जातोय. बाय स्वरूपात एक धाव. दोघांची सुरुवात बायनी झाली होती. दोघांची सुरुवात लेगबायनीच झाली होती. सुरुवात सेम, अंत कोण करणार? शेवट कोण करणार आहे? शेवट कोण गोड करणार? आज वार तसा बुधवार कोण सेलिब्रेट करणार? दरम्यान गोलंदाजाला नेटाने लढावं लागेल, नियंत्रण ठेवावं लागेल. राऊंड विकेट येतोय, आपटलाय चेंडू, हवेत आहे. झेल आहे का? नाही. नो मॅच मध्ये खाली क्षेत्रामध्ये एक धाव, दुसरी धाव वेगाने पुरी करतायत आणि आरामात पुरी करतील. पहिली धाव वेगाने काढली होती, त्यामुळे दुसरी धाव घेण्याला काही कष्टही पडले नाहीत. 2 धावा, एकूण धावा 3. आता तुम्हाला विकेट पाहिजे आणि ते पण गुच्छामध्ये पाहिजेत. विकेट लागोवाट पडल्या तर दबाव येणार, नाहीतर यांच्याकडे सुद्धा दत्त स्मृतीकडे 1 ते 8 बॅटिंग लाईनअप आहे. गैरे आहे, लांब बॅटिंग लाईनअप आहे. दरम्यान गोलंदाज हळूवार सोडला आणि तेवढा चांगला फिरकवला खाली क्षेत्रामध्ये. डीप फाईन लेगला चेंडू जाईल का सीमारेखा पार? नक्कीच जातोय, येतोय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. हा चौकार आणि आता थोडा दबाव गोलंदाजांवर, कारण फलंदाज थोडे आता रिलीज झाले असतील. चौकार आला, हा हवेत उडवला आणि काय कमाल का शॉट आहे. सरळ गोळीप्रमाणे तीर कमाल षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. रुद्र करतो रुद्र अवतार धारण. वाटत नाही हा एवढा लांब मारेल चेंडू. हा बाहेरची काढ लागली, ऐकू आली आणि फलंदाज माघारी. रुद्रची इनिंग इथे संपते. रुद्र बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू 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 डीजे, थँक्यू. रुद्र आपला काम करून निघालाय. त्यांनी जाताना सांगितलं अब तुम्हारे हवाले वतन साथी हो. बघूया. 5 चेंडूत 13 धावा झाल्या आहेत. नवीन बॅट्समन गणेश मैदानात. अजूनही सामना संपला नाहीये, अजूनही गरज आहे. तुम्हाला सामना कंपल्सरी विन आहे. दरम्यान गोलंदाज शेवटचा चेंडू ओव्हर द विकेट. हा हवेत चढला, हाय उंच आहे, हा झेल आहे. ओ हा झेल टिपला तर काय घेईल? ओ काय कॅच टिपला, अंधारातून चेंडू खाली आला. वा, वेल जज कॅच. थँक्यू डीजे. आता लागोपाठ 2 गडी बाद झालेत.
हॅट्रिक झाली तर ती कमाल, पण कमाल उडविल धमाल. शेवटी दबाव आलाय. षटक पूर्ण. माफ करा, आता तुम्हाला हॅट्रिक मिळणार नाही. तुम्ही जर जिंकलात तर पुढच्या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट घेतली तर तुम्हाला ती हॅट्रिक मिळेल, पण आता नाही. पण आता 13 धावा झाल्या आहेत. 29चं लक्ष. 29 वजा 13 किती? 18 चेंडू 16 धावा असं समीकरण. 18 चेंडू 16 धावा. प्रत्येक धाव महत्वाची, प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक क्षण महत्वाचा. दरम्यान हा चेंडू हळूवार हाताने खेळल्याबरोबर योग्य पद्धतीने खेळताय. एकाचे 2 धावा करा, सिंगल डबल मध्ये परिवर्तित करा, दबाव वाढवा. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. आणि हा ओव्हर थ्रोचा चौकार जाईल का? हा चाललाय. 3 धावा पूर्ण केल्या, 4थी धावा पूर्ण करा आणि हा चौकार. आता पंच सांगतील किती धावा गणायच्या आहेत. 6 धावा. जिकडे होत्या 1 2 तिकडे आल्या 6. अंदा मांगे 1 आख उपरवाला दे 6 असं वाटायला लागले ते. 6 धावा या कुठून आल्या धावा? ही केलेली चूक आहे, ही फार मोठी चूक आहे. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही मित्रांनो. 17 चेंडू 10 धावा. जिकडे मैदानात बघा बरोबर सर्व दत्ताची वाहनं आहेत तिथे. वाह. दरम्यान हा चेंडू गोलंदाजाला आता कमाल करावी लागेल. हळूवार हाताने खेळला. वेल प्लेड. फार चांगलं एक सूझबूझ बरा क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, याला म्हणतात डोक्याने क्रिकेट खेळणं, परिस्थितीनुसार खेळणं. फार चांगलं खेळतोय. क्रिकेटची समज चांगली याला म्हणतात. कशाला मोठे फटके मारायचे, हिरो बनायचं. एके धावेने जर आपल्याला किल्ला जिंकता येतो तर मग कशाला तो बॉम्बगोळा टाकायचा. बरोबर आहे. एकेरी धावेने सुद्धा तुम्ही आता विजयाच्या लक्ष्याकडे जाऊ शकता. धावसंख्या धापलकावर 20 धावा. हा बरोबर थर्डमॅनच्या दिशेला एकच धाव. बघा कुठल्या प्रकारे आता मोठे फटके करत नाही. मोठे फटके मारणं म्हणजे यावेळी हारकिरी पत्करणं असं नाही. मारावे चेंडू बघून त्यावर अटॅक करावा. आता फक्त मला वाटतं 8 धावांची गरज असेल. करेक्ट, 8 धावांची गरज आहे. 2 चौकारांची गरज आहे. आणि बघा आता सावल्या नाही तर अंधार पडायची वेळ आली आहे. 6 वाजून 4 मिनिटं झाली आहेत. सूर्यास्त कधीच झाला, पण इथे आता कोणाचा उदय होतो ते बघूया. कोलशेतमध्ये जल्लोष सुरू असेल. युट्यूबला मॅच बघत असतील, देव पाण्यात ठेवले असतील. बघूया. आणि कोलशेतच्या मेघना त्यांच्या चेहऱ्यावर जेवढा पाऊस पडला नाही तेवढा आनंद आहे. दरम्यान सामना अजून संपला नाहीये मित्रांनो. कौतुक केलं पाहिजे आयोजक कमिटी आणि सर्वांचं, आणि खास करून या खेळाडूंचं ज्यांनी साथ दिली आहे. सुंदर मॅच सुरू आहे. सूर्यनारायणला रोखलंय आणि देवाला रोखलंय. हा हळूवार काढलाय. गोड शॉट. चांगला फटका. या परिस्थितीला असेच फटके खेळले पाहिजेत. सिंगल डबल करून तुम्हाला विजयाकडे वाटचाल करायची आहे. तशी वाटचाल करतायत. कुठल्या प्रकारे हारकिरी करत नाहीये, जोखीम घेत नाहीयेत. धावसंख्या धावलकावर दर्शवते ती 22 धावा. आता 7 धावांची गरज. 7 कदम दूर असं म्हणावं लागेल. 15 चेंडू 7 धावा. गरज नाहीये मोठ्या फटक्यांची. शांत चित्ताने खेळावं. संयम महत्वाचा. हेच आम्ही सांगू. गोलंदाजाला विकेट पाहिजे. आपटला आणि बरोबर सरळ खेळलाय. क्रॉस बॅटेड खेळला पण लॉंग ऑफला आलाय चेंडू. 1 धाव निश्चित. धावसंख्या 23. 6 धावांची गरज आहे अजून. मोठा फटका एक पाहिजे. सिक्सरनी मॅच जिंकता येते पण आता त्याची गरज नाही, कारण आता फार वातावरणात बदल झालाय. आता तुम्हाला 1 धाव रोखायची आहे. कशी रोखणार ते बघूया. कशा प्रकारे तुम्ही चक्रू लावताय बघा. चक्रू लावण्यात येईल. जवळजवळ क्षेत्ररक्षक तैनात करता येतील. आता मोठा फटका खेळायला संधी आहे. लूज डिलिव्हरी आणि हा नो ओव्हर येईल. 4 धावा. नो ओव्हर 4. चौकार म्हणजे एकूण धावा 5. सामना सुटला बरोबरीत. आणि तो क्षेत्ररक्षक धावला पण नाही. जो क्षेत्ररक्षक होता तो धावला पण नाही. जाऊन द्या आता, सोडून दिलं त्यांनी. तलवारच मॅन केली. आता बरोबरीत म्हणजे एकच धाव पाहिजे. 14 चेंडू 1 धावा. आणि आता विजयाचा स्वाद चाकणार आहे दत्त स्मृती कोलशेत. जल्लोष होणार. आणि हा
एक धाव पूर्ण केल्याने अभिनंदन. पहिला संघ सेमीफायनलला पोहोचलाय. दत्त स्मृती कोलशेत.